शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। 19 ऑगस्ट पासून राष्ट्रपतींच्या प्रकरणावरती सुनावणी आहे। राष्ट्रपतींच्या प्रकरणावरील घटनापीठामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांता यांचा समावेश आहे। न्यायमूर्ती सूर्यकांता शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचे न्यायाधीश आहेत आणि त्यामुळेच हे प्रकरण आता किंवा ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण जे 20 ऑगस्टला लिस्टेड होतं सुप्रीम कोर्टामध्ये जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर फायनल डिस्पोजलला, ते आता 20 ऑगस्टला होणार नाही, कारण 19 ऑगस्ट पासून एक घटनापीठ बसतं आहे ज्याच्यात जस्टिस सूर्यकांत पण आहेत। त्यामुळे 20 ऑगस्टला ह्याची सुनावणी होणार नाही शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची। ते घटनापीठ जे आहे ते 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर पर्यंत बसणार आहे। त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी ही 15 सप्टेंबर नंतर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल।